सध्या भटक्या जनावरांचा मानवी वस्तीमध्ये वावर मोठ्या प्रमाणावर वाढलाय आणि नुसता वावरच नाही तर माणसांवर हल्ले देखील त्यांचे वाढलेले आहेत। या हल्ल्यामध्ये अनेक जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, बरेच जण जखमी सुद्धा झालेत आणि यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने दिवसेंदिवस वाढतच आहेत। अशामध्येच एक भटक्या कुत्र्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। रात्रीच्या वेळी दोन लहान मुलं दारासमोर खेळत होती आणि यावेळी घरासमोर खेळणाऱ्या दोन लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला। मुलं खेळत असताना तिथं त्यांची आई सुद्धा होती। आई समोरच कुत्र्याला मुलांवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये दोन्ही मुलं जखमी झालेली आहेत आणि या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दुसरीकडे अपघाताच्या घटनांमध्ये सुद्धा दिवसेंदिवस वाढत होती। गाडी चालवताना नियमांचं पालन न करणं, गाडी वेगवान चालवणं, मद्यप्राशन करून गाडी चालवणं, या सगळ्या कारणांमुळे अपघातामध्ये दिवसेंदिवस वाढ होती आणि आता अशीच एक अपघाताची घटना घडली आहे गाझियाबादमधल्या कविनगरमध्ये। एका श्रीधार्मिक रामलीला मैदानावर हृदय पिळवटवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। एक मद्यधुंद कार स्वार मैदानामध्ये घुसला आणि भरधाव वेगामध्ये गाडी चालवत तिथं झोपलेल्या दुकानदारांच्या अंगावरूनच गाडी घालून त्याने पळ काढला। दिल्लीजवळील नोएडाच्या व्हीव्हीआयपी सेक्टर 39 मध्ये रात्रीच्या वेळी चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेतला। घर बंद होतं आणि त्यामुळे दोन व्यक्ती घराचे लॉक तोडून आतमध्ये शिरले। पोलीस ठाण्याजवळच ही घटना घडली आणि त्यामुळे इतका धाडसी चोरांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी मोठी चिंता सुद्धा व्यक्त होते। पोलिसांनी फुटेजेसच्या आधारे तपास सध्या सुरू केलाय आणि लवकरच चोरट्यांना पकडण्यामध्ये यश येईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय। सुरक्षा व्यवस्था किती अपुरी आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। चोरटे आता नवनवीन पद्धतींवर लक्ष केंद्रित करतायत, नवनवीन पद्धती अवलंबतायत। अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये 20हून अधिक चोरट्यांनी मुखवटा घालून दिवसा ढवळ्या एका दागिन्यांच्या दुकानामध्ये चोरी केली आहे। अवघ्या 80 सेकंदामध्ये 9 कोटी रुपयांचे दागिने लुटून त्यांनी लगेच पळ काढलाय। या घटनेने पोलिसांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसलाय आणि नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे। रस्त्यांवरील खड्डे, वेग आणि निष्काळजीपणा यांची काळजी घेतली नाही तर अपघात तर निश्चित होणारच आणि अशीच एक घटना घडली आहे उत्तर प्रदेशमध्ये। वेग मर्यादा पाळली नसल्यामुळे ही घटना घडल्याचं पाहायला मिळालंय। उत्तर प्रदेशच्या संदीला कोतवाली हरदोई रोडवर हा अपघात झालाय। लखनौहून संदीलाकडे आमदारांचा ताफा येत होता आणि त्यामध्ये आमदार अशोक अग्रवाल यांच्या मुलाची कार अनियंत्रित वेगामुळे उलटली। अनियंत्रित कार दुभाजकावर आदळली आणि त्यामुळे अपघात झाला। कार स्वार संचित अग्रवालसह सगळेजण बचावलेले आहेत।